मंडळी तुम्ही समोरच बघू शकता आपले कोलिवरीचे पंडितदादा म्हात्रे आहेत आणि दादा बसलेत. आज सोन्याची आपण सर्वात आधी सकाळी एक शर्यत बघली. कुठेतरी खंडे आणि पिंट्या गाडी पळायची, पण आज त्यांची विरोधात गाडी झाली आणि त्याच्यानंतर लगेच थोड्याच टायमामध्ये जो खंडेच्या दावणीचा पिंटे आहे, पिंट्यासोबत सोन्या पालून आज गुलाल घेतलाय. काय सांगाल? म्हणजे बघा लगेच गाडी पण खेळली सकाळी आणि लगेच याच मैदानामध्ये पैरा पण झाला. तर गाडी खेळायचं म्हणजे आता सकाळी आम्ही खंड्याशी गाडी खेळलो आणि त्याच्यानंतर आम्ही पिंट्याबरोबर पैरा केला आणि परत गाडी पळवली. सगळ्यांशी अशा गाड्या खेळू शकतो, मैत्रीपूर्ण सगळ्यांशी गाड्या होतील. बरोबर, म्हणजे तुमचं सांगण्यात तात्पर्य की आम्ही प्रत्येकाची खेळू पण आणि पैरा पण देऊ. बरोबर आहे. कोणाशी पण गाडी खेळू आणि कोणाशी पण पैरा करू, त्याच्यात काय वादवाली गोष्ट नाहीये. बरोबर. मग नियोजन इथंच घडवलं का आधीच झाला होता? इथेच घडवला. इथंच घडवलं ना. हो. येवन जोडी पण पळायची बघा, पिंटे आणि सोन्या. मला वाटतं खंडे आणि सोन्या 2-3 गुलाला पण झाले त्याच्या आधी मोठी मोठी. हो, खंड्या आणि सोन्या आम्ही पळवला आणि पिंट्यामध्ये पण पहिला पळवलेला आणि याच्या पुढे कुठे चान्स भेटली तर अजून पळवू आपण. बरोबर आहे. आता मला वाटतं मोठा मैदान, म्हणजे मोठा मैदान जिथं पण असेल ना तिथं सोन्याचं नियोजन कायम आम्हाला दिसतंय. काय बोलाल? सोन्याचा नियोजन असतो, पण कधी कधी काय होतं यायला जमत नाही, कुठे लांबचे मैदानं असतात. आता आमचा तसा बघितलं तर नियोजन होता ओवल्याचा, पण लांब असल्यामुळे आम्हाला नाही जायला जमलं, आम्ही इथेच पळवली गाडी. बरोबर. पण झालाय मैदान खूप मोठा, यो पण झालाय जसं ओल्याचं मैदानासारखंच आज यो पण मैदान आहे. हो, खूप गर्दी होती मैदानात आणि झाला चांगला मैदान झाला. चांगला झाला ना. बरोबर. आता गाडी जी पलवली आता नंतरची, ती गाडी कोणी पलवली ती सांगा ना एकदा. ही गाडी मला वाटतं पंकज ड्रायव्हर होता आणि हो, पंकज ड्रायव्हरनीच गाडी पळवली. बघा, पंकज आणि मला वाटतं त्या साईडला कुणाल होता. आणि गाडी जी झाली ती पण सांगा एकदा, कारण कुठेतरी तुम्ही सांगतात ना की आम्ही पैऱ्यामध्ये पळू, गाड्या पण खेळू. हो, आता सुंदरवाल्याशी माझं येता बोलणं झालं की आपण पैऱ्यात पळू. बघा, सुंदर होता आणि वालुलीचा लक्ष होता. म्हणजे त्यांचा आमचा पण संबंध आहेत, ती गाडी पण आमची एकत्र पळणार एक ना एक दिवशी. बरोबर आहे. म्हणजे A1 जोडी तिकडे होती आणि या साईडला पिंटे आणि सोन्या पळाला. हो हो. आता जसं मैदानाचं आयोजन नियोजन आहे, 3 बाईक ठेवलेत त्यांनी. संधी बिंदी वगैरे आहे का काही, म्हणजे बाईक मिळायची काही? बाईकची संधी ते तेवढी काय अपेक्षा तर नाही, पण नाही सांगू नाही शकत. बरोबर. पण त्या चिठ्ठीत आहे, आपण चिठ्ठीत आहे ना. हो. आणि जो नियोजन केलं आता तुम्ही सर्वजण आहेत, एक गाडी पडल्यानंतर बघा खचायचं नाही. आता कुठेतरी तुम्ही नाही आमची पोरं खचणार नाही. नियोजन गाडी पडली कारण की आमची कोणी अशी बाहेरची कोणीच पोरं नाही, सगळी घरची पोरं आहेत. घरचीच आहे ना. हो. आणि जसं ज्याप्रमाणे आजचं तुम्ही हा मैदानाचं येण्याचं नियोजन केलं होतं, चाललंय कुठेतरी गुलाल घेऊन चाललंय, म्हणजे अपेक्षा होती ती पूर्ण झाली संध्याकाळपर्यंत. हो हो, झाली. काय बोलाल? म्हणजे सोन्याविषयी काय बोलाल? सोन्याचा गुलाल कायम असतोच नक्की, पण काय डावी साईडनी गाडी नाही पाहिजे तशी पळाली नाही, तो पण नाही पळाला, आपला पण नाही बैल पळाला. बरोबर, म्हणजे पाहिजे तशी नाही पळाली. नाही पळाली. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं या सीझनला ज्या वेळेला सोन्या मैदानामध्ये आला ना, कुठेतरी एक टर्निंग पॉईंट ठरलाय. म्हणजे सर्वांच्या नजरा लागतात सोन्याची गाडी गेल्यावर खाली. हो, टर्निंग पॉईंट आम्ही प्रत्येक वर्षाला आमच्याकडे कुठला ना कुठला एखादा बैल आम्ही टॉपचा ठेवतो. आम्ही टॉपचीच बैल ठेवतो आणि अशी साधी बैल तर ठेवली नाही आणि कधी ठेवणार पण नाही याच्या पुढे. बरोबर. आता पंडितदाविषयी काय बोलाल? बघा, नावाने ज्या गाडी पळतंय कुठेतरी आहे, म्हणजे त्यांचा मान उंचवलाय. तर दादाचं असं आहे की एखादा बैल समजा एखादा मैदान जरी कमी पळाला तर दादाची लगेच तयारी असते दुसऱ्या बैलाची. पण सध्या ह्याच्या आता सगळं लग्नाची सीझन समोर आली आहे, त्याच्यामुळे नाही टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे मीच मनाई करतो, नको सांगतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी चाललंय एक बैलाचं, तर एकच नियोजन करूया आपण. आणि कोणगावच्या मैदानाला पहिल्यांदा पळताय घ्यायच्या आधी पण आल्यात? कोणगावच्या मैदानाला बऱ्याच वेळा पळालो, पण सोन्या पहिल्यांदा म्हणजे या सीझनला सोन्या पहिल्यांदाच पळवला. बघा, म्हणजे मुंबईची सर्व मैदानं गाजवली सोन्याने या सीझनला. सगळ्या मैदानात बैल पळवला, फक्त कोणगावला आज पहिल्यांदा आणला. नाही तर आमचा मने आम्ही प्रत्येक वेळी इथं पळवतो. बरोबर. स्वतःची गाडी पळते आमची. बरोबर. आता मागं तुमच्या गाड्या पण भरपूर जणांच्या झाल्या, कुठेतरी बऱ्याचशाच बाईट पण पडल्या, तुम्ही ऐकल्या असतील. काय बोलाल? म्हणजे आता बघा, गाड्या झाल्या होत राहतील. गाडी बैल पळतात तर गाड्या होत राहतील. जर एखाद्याने नाव दिला, आपल्याला माहित नाही पडलं, एखादा बैल जर एक बैल सांगून शर्यती जमतात, त्याच्यात बैल पळाली, त्याच्यात काय वाद आणि एवढं डोक्याला हेडेक घेण्यासारखं काय नाही. बैल पळाले, बैलांचं काम बैल करतील. बरोबर आहे. मग आता जसं तुम्ही सांगितलं की आता राहुल दादाचा आपण विषय घेऊ, सांगितलं होतं की राहुल दादानी की आमच्याशी गाडी नका खेळू, असं तुम्ही सांगितलं होतं. मग येणाऱ्या कालामध्ये कधी पैऱ्यामध्ये पण पळा ना तुम्ही? राहुल दादाच्या आणि दादाचे चांगले संबंध आहेत. आता त्यांचा बैल त्यांनी नाव दिला, आम्ही फिरवला, आमच्या पैऱ्यांनी फिरवला, बैल गेली पळवलं आणि त्याच्यात एवढं काय हेडेक घ्यायचं? बरोबर आहे. पैऱ्यामध्ये कधी उद्या जर आम्हाला त्यांचा बैल लागला आम्ही मागू. बरोबर आहे. त्यांनी दिला ठीक, नाही दिला ठीक, कधी आमचा मागितला आम्ही देऊ. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी बघा, हे संबंध टिकवणं गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये.
आता जो खेळ चाललाय मुंबईला, या खेळाविषयी काय तुम्ही 2 शब्द बोलाल, म्हणजे कसा खेळ चाललाय आपला आता? मुंबईचा खेळ एकदम चांगला चालू आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांच्या गाड्या खेळा, कोणाला जमेल त्याची गाडी खेळा, कोणी पण कोणाचा बैल घ्या, पण गाड्या होऊ द्या, फक्त वाद नको. बरोबर, म्हणजे प्रेक्षकांचा मनोरंजन होऊ द्या. मनोरंजन आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या हिशोबानेच आम्ही येतो. बरोबर आहे. आता पण ही गाडी खेळलो ही प्रेक्षकांसाठीच खेळलो. बरोबर आहे. आता मी बघतोय ना आपल्या मुंबईला ना पूर्वीचा जो मागचा वर्ष गेला किंवा त्याच्या आधीचा वर्ष गेला, काही 1-2 मैदानांनाच असं सन्मान चिन्ह किंवा गाड्या सायकली भेटायच्या, पण आता प्रत्येकी मैदानाला काही ना काही ठेवतात. आयोजकांविषयी काय बोलाल? आयोजक चांगला नियोजन करतात, भरपूर बक्षिसं ठेवतात आणि ठेवली पण पाहिजे. तेवढी लोक मेहनत करतात बैलांच्या मागे. आता प्रत्येक मैदानात मी सोन्याची ट्रॉफी होती, काही ना काही वस्तू प्रत्येक मैदानात सोन्याला भेटते, पण मी एक पण वस्तू घेतली नाही. मी पैरेवाल्यांनाच आतापर्यंत दिल्यात. बरोबर, म्हणजे आजची जर बाईक बिक निघाली तर ती पण मला वाटतं पिंट्यावाल्याला जाणार. आजची पहिली बाईक तर पिंट्यावाल्याला गेलेली आहे. आता काय बघू पिंट्यावाल्याचं जे मनात. बरोबर, त्यांना पहिली बाईक म्हणजे तुम्हीच तुमच्या शर्यतीवर त्यांना बाईक मिळाली. आपल्याच विरोधात मिळालेली आहे. बघा, म्हणजे कुठेतरी दुसरी मिळाल्यानंतर तुम्हाला भेटली पाहिजे अशी माझी भेटली तरी चालेल, नाही भेटली तरी चालेल, फक्त गुलाल झाला पाहिजे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. बरोबर. चला, जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. आता पुढचं कुठं नियोजन करतात? कारण 3 फेऱ्याचा मैदान पण आलंय, 8 गाड्यांचं काय बोला? 3 फेऱ्याचं नियोजन पोरांनी केलं आहे. 3 फेऱ्याला जाणार आहे बैल पाहायला. आमदार केसरीला? हो, जाणार आहे बैल पाहायला आणि त्याच्यानंतर पुढचा जो मैदान पडेल तिथे पळू. बरोबर. आता 3 फेऱ्यांच्या आणि बिंजोरच्या मैदानाविषयी तुम्हाला विचारेन मी प्रश्न, म्हणजे कसं वाटतं आपल्या मुंबईला 3 फेऱ्या पाहिजे खेळ का? पाहिजे मुंबईला 3 फेऱ्याचं मैदान पाहिजे, कारण की आपली लोक इथून तिकडे 500 किलोमीटर जातात खेळायला. बरोबर आहे. मग ते इथे जवळ जर आपण खेळलो तर काय वाईट आहे, तिकडे जाऊन 2-2 दिवस घालवावे लागतात, तर त्यापेक्षा आपल्या जवळ आहे तिथे खेळा ना. बरोबर, पण त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, जसं मैदान किती असली पाहिजे तुमच्या हिशोबात? म्हणजे महिन्यातून एक तरी मैदान झाला पाहिजे. महिन्यातून 1-2 मैदान झालीच पाहिजे. कारण कुठेतरी आता लगातार 3-4 मैदान आलेत ना, तर बरेचसे आयोजक असं म्हणतात की कुठेतरी मुंबईचा आपला बिंजोरचा जो पारंपरिक खेळ आहे ना, त्याच्यावर कुठेतरी त्याचा फटका नको बसायला. नाही, असं काहीच फटका नाही बसत. काही तर एक दिवसाआड बैल पळवतात, मग त्याच्यात पळवायला काय अडचण आहे. बरोबर आहे. चला, जाता आता तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या नियोजनासाठी. 8 तारखेला जो मैदान होते आमदार केसरी, त्या मैदानामध्ये पण चांगली अशी आज जर बाईक मिळाली तर आज पण बाईक घ्यावा आणि तिथं पण चांगला असा गुलाल करून चांगला काहीतरी 1 नंबर करावा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही समोर बघू शकता आजच्या मैदानामध्ये बघा, खंड्याच्या सोबत पळणारा आज खंड्याच्या विरोधात पळाला आणि त्याच्यानंतर गुलाल घेतला जो खंड्याच्या सोबत पळणारा बैल आहे पिंट्या सोबत पळून सोन्याने गुलाल घेतलाय. आत्ताच्या घडीला मुंबई बिंजोरला खरोखर चर्चा चालू आहे ती सोन्याची. एक नामांकित बैलांसोबत पळतोय, नामांकित गाड्या होतात, त्यानंतर मालकाचं नाव कधी खाली न पडून देता अंगावर गुलाल घेतो आणि चाललंय खेळ चांगला चाललंय. दादांची पण बाईट घेतली आहे, आधी पण बाईट घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आजचा हा याचा खेळ होता सोन्याचा. तर त्याला आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ, कारण एक मोठा मैदान करतोय तो 8 तारखेचा. 8 तारखेला आमदार केसरी करतोय, त्या आमदार केसरीसाठी शुभेच्छा देऊ. चला, धन्यवाद.